राजकारणी तिथे गेले हे मात्र मला नमूद करायचंय, म्हणून मी ती सगळी नावं वाचून दाखवते. नाशिकचे आमदार नितीन पवार, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत पाटलांचे पीए मंगेश देशपांडे, उदय सांगळे जे सिन्नरहून उभे होते, जे हरले, ते देखील गेले होते. आमदार विधान परिषदेचे शिवाजी शहाणे, पद्मश्री पोपटराव पवार, रामदास खेडकर जे दादा भुसेंचे पीए आहेत, दीपक केसरकर यांचे आधी मला एक नंबर जो माझ्याकडे होता तो सापडला नाही, पण जेव्हा मी ट्रू कॉलरवरनं नंबर्स शोधत होती तेव्हा मला दीपक केसरकरांचा एक नंबर मिळाला ज्याच्यातनं 19 कॉल झाले होते. राहुल कोतडे जे OSD आहेत विखे पाटलांचे, एकनाथ शिंदेचं तर मी म्हटलंच आहे, प्रभाकर काळेंचं मी म्हटलंच आहे, सुनील तटकरे आणि एक जे नवीन नाव मिळालंय ते म्हणजे जयंत पाटील राष्ट्रवादीचे. मला हे नाव वाचून मात्र नक्कीच दुःख झालं, कारण त्यांच्याकडनं अशी अपेक्षा मला नक्कीच नव्हती की ते अशा बाबांकडे काही भविष्य विचारायला किंवा काय विचारायला, त्यांना कोण घेऊन गेलं, हे सगळं म्हणजे जाणून दुःख झालं की त्यांच्याकडनं अशी अपेक्षा मला नव्हती. मी पण रॉंग असेल, पण कारण बरेच जणांकडनं बरंच काही ऐकलंय, पण मला ती व्यक्ती चांगली वाटायची आत्तापर्यंत. असो, आता चाकणकर कुटुंबातले रुपाली चाकणकर, मुलगा सोहम चाकणकर, प्रतिभा चाकणकर, तन्मय चाकणकर, प्रफुल्ल चाकणकर, संकेत सायकर या सगळ्यांचे कॉल्स या यादीत सापडले.